मित्रांनो, ज्योतिष केंद्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत जवळपास 11 महिन्यांपासून जे मंगळ आपल्या कुंभ राशीवर योग्य परिणाम देत नव्हते ते आता 13 सप्टेंबर पासून कसे मोठं परिवर्तन घडवून आणतील। पण सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक छोटी विनंती, जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम। आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि ज्योतिष केंद्र चॅनल सबस्क्राईब करा। यामुळे शनिदेव आणि मंगळदेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहील। मंगळाचा दीर्घ प्रवास। मित्रांनो, जवळपास 11 महिन्यांचा काळ आपल्या करिअर, ध्येय आणि प्रयत्नांना योग्य फळ न देता गेला। हे का झालं याची कारणं आपण पाहूया। 20 ऑक्टोबर 2024 चा दिवस होता जेव्हा मंगळ तुमच्या 6व्या भावात प्रवेशले। 6वा भाव म्हणजे नोकरी, सेवा, स्पर्धा, शत्रू, आणि इथे मंगळ आले म्हणजे आपल्याला साहजिकच चांगले परिणाम मिळायला हवेत। पण इथे एक गंमत झाली। मंगळ हे अग्नितत्वाचे ग्रह आणि त्यांनी प्रवेश केलेली रास होती जलतत्वाची। जणू आग पेटली पण लगेच त्यावर पाणी टाकलं गेलं आणि परिणाम काय झाला? धूरच धूर। प्रयत्न केले पण पूर्णत्व नाही। जर तुमच्यासोबतही गेल्या वर्षभरात अशी परिस्थिती आली असेल तर कमेंटमध्ये लिहा हो, हे अगदी खरं आहे। वक्री मार्गाचा अडथळा। पुढे मंगळदेवतांना फक्त 1.5 महिना तिथे राहायचं होतं, पण काय झालं? मंगळ वक्री झाले, मागे गेले आणि तब्बल 7 महिने या वक्री मार्गी चक्रात अडकून राहिले। या काळात काहीही केलं तरी पूर्ण यश नाही। नोकरीत अडथळे, व्यवसायात धावपळ, मानसिक तणाव हे सगळं अनुभवायला आलं। 7मा भावावर प्रवेश। 6 जून 2025 ला मंगळ आले 7म भावावर। इथे अपेक्षा होती की आता तर सगळं चांगलं होईल, कारण 7म भाव म्हणजे भागीदारी, वैवाहिक जीवन, नवी संधी। पण इथे आधीपासूनच होते केतू महाराज। मग झालं काय? मंगळ प्लस केतू म्हणजे अंगारक योग। हो, यश आलं पण जणू अंगाऱ्यांवर चालल्यासारखं। कष्ट, तणाव, संघर्ष आणि तरीही पुढे जाण्याची धडपड। जर तुम्हालाही या काळात अंगाऱ्यांवर चालल्यासारखी स्थिती वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। 8म भावातील कसोटी। यानंतर 28 जुलै 2025 ला मंगळ गेले 8म भावावर। हा तर अडथळ्यांचा, रुकावटांचा भाव। वरूनही बुधाची रास, आणि बुध हे मंगळाचे प्रखर शत्रू। मग काय झालं? अनेकांना अचानक खर्च, अपघाताची भीती, कोर्ट कचेरीचे प्रश्न, नातेसंबंधात अडचणी अशा कसोट्या पार कराव्या लागल्या। आणि आता बदलाची वेळ। आणि आता येतो तो सुवर्ण दिवस, 13 सप्टेंबर 2025। याच दिवशी मंगळ प्रवेश करतात 9म भावात, भाग्याच्या घरात। मित्रांनो, हेच ते खरे टर्निंग पॉइंट आहे। मागील 11 महिन्यांपासून जे स्वप्न अपूर्ण राहिले ते आता पूर्ण होऊ लागतील। या क्षणाचा आनंद व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये लिहा माझं भाग्य जागं झालं आहे। का बदलणार सगळं? मंगळ 9म भावात का अनुकूल आहेत हे समजून घ्या। 1. मंगळाचा आधार शुक्रावर। 9म भाव म्हणजे तुला रास, जी शुक्राची आहे। शुक्र म्हणजे संजीवनी विद्या आणि मंगळ म्हणजे शिवपुत्र। शिव आणि शुक्राचं हे नातं मंगळासाठी अतिशय अनुकूल। 2. अग्नी प्लस वायुतत्व। मंगळ अग्नितत्वाचे, तुलारास वायुतत्वाची। आग पेटण्यासाठी हवेची गरज असते आणि ती हवा आता मंगळाला मिळाली आहे। म्हणजे तुमचं भाग्य आता पूर्ण वेगाने पेटणार आहे। मंगळाच्या दृष्ट्या आता बघूया मंगळाच्या 3 महत्त्वाच्या दृष्ट्या। चतुर्थ दृष्टी, 12वा भाव। विदेश प्रवास, इन्व्हेस्टमेंट, इम्पोर्ट एक्सपोर्ट या क्षेत्रात यश मिळणार। ज्यांना परदेश गाठायचा आहे त्यांच्यासाठी ही संधी सोनेरी आहे। सप्तम दृष्टी, 3रा भाव। पराक्रम, धैर्य, स्पर्धा यामध्ये विजय मिळणार। कोणत्याही स्पर्धेत, नोकरीच्या इंटरव्ह्यूत किंवा डीलमध्ये यश निश्चित। 8वी दृष्टी, 4था भाव। प्रॉपर्टी, घर, जमीन जुमला यामध्ये यश। ज्यांचे कोर्ट केस किंवा वाद सुरू आहेत त्यांना मंगळ आता मुक्ती देतील। पुढील 6 महिन्यांचं भाकीत। 13 सप्टेंबरपासून पुढील 6 महिने मंगळ अत्यंत अनुकूल राहतील। ऑक्टोबर अखेरीस ते तुमच्या करिअर भावात जातील। स्वतःच्याच घरात येऊन करिअरमध्ये मोठं यश देतील। त्यानंतर लाभ भावात जातील। मोठा आर्थिक लाभ, नवीन डील, व्यवसाय विस्तार हे नक्की होईल। पुढे 12व्या भावात उच्चस्थ मंगळ, विदेश संबंधी कार्य, गुंतवणूक, आध्यात्मिक प्रगती या सगळ्याचं यश मिळेल।
जर तुम्ही या 6 महिन्यांच्या मंगळाच्या कृपेची वाट बघत असाल तर कमेंटमध्ये लिहा जय मंगलमूर्ती. मंगळाला कसं अनुकूल ठेवायचं? मित्रांनो, मंगळाला अनुकूल ठेवण्यासाठी हनुमानजींची आराधना सर्वोत्तम आहे. हनुमान चालीसा रोज वाचा. शक्य असेल तर सुंदर कांड पाठ करा. लाल रंगाचे फळ, वस्त्र, मसूर दान करा. यामुळे मंगळाची ऊर्जा सकारात्मक बनेल आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचवेल. शेवटचं आशीर्वचन. मित्रांनो, आता वेळ आली आहे नव्या अध्यायाची. 13 सप्टेंबरपासून तुमच्या जीवनात मंगळाचे तेज उजळणार आहे. करिअर, धन, प्रॉपर्टी, परदेश प्रवास या सगळ्या क्षेत्रात नवे दरवाजे उघडतील. जर तुम्ही या मंगळाच्या प्रभावाला तयार असाल तर कमेंटमध्ये लिहा माझं भाग्य जागं झालं आहे. जय श्रीराम. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ज्योतिष केंद्र सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारात हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या आयुष्यात मंगळाची कृपा सदैव राहो. जय श्रीराम. जय मंगलमूर्ती.